Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start part 2 of the chapter 9 is Western Bridge or meter bridge. Western Bridge. The Western Bridge are Western Bridge is generally used to measure the resistance is the range from tens of ohm to hundreds of ohm. Western Bridge हे जनरली यूज केला जातो रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी, ज्याचा रेजिस्टन्स रेंजेस कुठून असायला पाहिजे, टेन्स ऑफ ओहम टू हंड्रेड्स ऑफ ओहम. द वेस्टर्न ब्रिज वॉज ओरिजिनली developed by Charles Weston in 1802 to 1875 to measure the values of unknown resistance. वेस्टर्न ब्रिज हे चार्ल्स वेस्टननी डेव्हलप केले इन 1802 to 1875 मध्ये, आणि याचा यूज काय केला जातो, अननोन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. इट इज ऑल्सो यूज फॉर कॅलिब्रेटिंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, आणि याचाच कॅलिब्रेशन करून मेजरिंग इन्स्ट्रुमेंट तयार केले जाते, जसं की व्होल्टमीटर, एमीटर, ईटीसी. आता वेस्टर्न मीटर ब्रिज कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे, त्याचं वर्किंग कसं आहे. कन्स्ट्रक्शन बघूया. फर्स्ट, 4 रेजिस्टन्सेस P, Q, R and S are connected to form a quadrilateral ABCD as shown in figure. 4 रेजिस्टन्स घेतलेले आहे P, Q, R आणि S, आणि असे कनेक्ट केलेले आहे की ज्याच्यापासून एक क्वाड्रिलॅटरल काय झालेला आहे, ABCD तयार झालेला आहे. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, दिसत आहे. ए बॅटरी ऑफ EMF E, डायग्राम मध्ये बघा, बॅटरी ऑफ EMF E along with a key is connected between the points A and C. बॅटरी E आणि की कनेक्ट केलेला आहे पॉइंट A आणि C ला, पॉइंट A and C, such that the point A is at higher potential with respect to point C. असं कनेक्ट केलेलं आहे की पॉइंट A चं पोटेन्शियल जास्त आहे पॉइंट C पेक्षा. is connected between the and galvanometer of internal resistance G is connected between the point B and D. आणि गॅल्व्हनोमीटर G हे कुठे कनेक्ट केलेलं आहे, ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स G आहे, हे कुठे कनेक्ट केलेलं आहे, पॉइंट B आणि D च्या मध्ये. when the key is closed, जर आपण आता क्लिक काय केलं, क्लोज केलं, the current I flows through the circuit. तर काय होईल, करंट I फ्लो होईल सर्किट मधून. समजलं. it divided into I1 and I2 at point A. आता करंट I फ्लो झालेला आहे. आता या पॉइंट A पासून I काय झालं, डिवाइड झालं 2 पार्ट मध्ये, I1 आणि I2 मध्ये. I1 इज द करंट थ्रू P. I1 करंट रेजिस्टन्स P मधून जात आहे, I2 करंट रेजिस्टन्स S मधून जात आहे. द करंट I1 get divided at point B. Let Ig be the current flowing through the galvanometer. आता इथे गेल्यानंतर करंट I1 B पॉइंट जवळ करंट गेल्यानंतर I1 करंट काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे. Ig करंट फ्लो होत आहे गॅल्व्हनोमीटर G मधून, आणि I1 मायनस Ig करंट फ्लो होत आहे रेजिस्टन्स Q मधून, आणि I2 इथे पण काय झालेला आहे, I2 प्लस IG करंट फ्लो होता है रेजिस्टेंस
आर मधून I2 प्लस IG करंट फ्लो होता है रेजिस्टन्स आर मधून. इथे लिहिलेलंच आहे I1 थ्रू P, I2 थ्रू S, IG with the current through G, I1 minus G through Q, resistance Q, and I2 plus IG through resistance R. फ्रॉम फिगर, आता फिगर वरून आपण माहित आहे करंट I डिवाइड झाले टू पार्ट मध्ये, म्हणून करंट I इज इक्वल टू I1 प्लस I2. दिस इज इक्वेशन 1. आता आपण कन्सिडर केलेला आहे लूप. कन्सिडर द लूप ABDA, हा लूप कन्सिडर केलाय डायग्राम मध्ये बघा, ABDA. आता इथे आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करणार आहोत. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ मध्ये आपल्याला माहित आहे, जर करंटच्या डायरेक्शननी पोटेन्शियल डिफरन्स असेल तर काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. बघा आता या डायग्राम मध्ये करंटची डायरेक्शन याच डायरेक्शननी आहे, म्हणून हे आपण पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस P रेजिस्टन्स निगेटिव्ह घेतला आहे, म्हणून मायनस I1P मायनस करंटच्या डायरेक्शननी आहे म्हणून मायनस IG कॅपिटल G प्लस I2S इज इक्वल्स टू 0. हे करंटच्या अपोजिट डायरेक्शननी आहे पोटेन्शियल डिफरन्स, म्हणून प्लस I2S इज इक्वल्स टू 0. दिस इज इक्वेशन नंबर 2. कन्सिडर द लूप. दुसरा लूप कन्सिडर केला आपण BCDB. इथे पण आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला. आपल्याला काय मिळेल मग बघा, मायनस I1 मायनस IG ब्रॅकेट कंप्लीट Q प्लस I2 प्लस IG इंटू R प्लस IG इंटू G इज इक्वल्स टू 0. दिस इज इक्वेशन 3. From this equation 3, 1, 2 and 3, we can find the current flowing through any branch of the circuit. या तीन इक्वेशन वरून आपण कोणत्याही ब्रांच मधून करंट फ्लो काढू शकतो. A special case occur when the current passing through the galvanometer is 0. आणि स्पेशल केस आपल्याला आढळून येईल जेव्हा गॅल्व्हनोमीटर मधून 0 करंट पास होईल. इन दिस केस द ब्रिज इज सेट टू बी बॅलन्स. त्या केसला आपण काय म्हणू, बॅलन्स केस म्हणू. म्हणून बॅलन्स कंडिशन काय येईल, IG इज इक्वल टू 0, म्हणजे गॅल्व्हनोमीटर मधून करंटच फ्लो होणार नाही, गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवेल. मीन्स IG इज इक्वल टू 0 म्हणजे आपली काय झाली, बॅलन्स कंडिशन. दिस कंडिशन कॅन बी ऑब्टेन्ड बाय ऍडजस्टिंग द व्हॅल्यू ऑफ P, Q, R अँड S. आणि ही बॅलन्स कंडिशन कशी ऑब्टेन करायची, ज्या रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू आहे P, Q, R, S याला ऍडजस्ट करायचा आणि गॅल्व्हनोमीटर मधलं डिफ्लेक्शन म्हणजे त्यातून करंट फ्लो झाला पाहिजे, म्हणजे 0 डिफ्लेक्शन आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणजे बॅलन्स कंडिशन आपल्याला मिळाली पाहिजे. बॅलन्स कंडिशन म्हणजे काय, IG इज इक्वल टू 0. आता ही आपण व्हॅल्यू IG इज इक्वल टू 0 इक्वेशन मध्ये पुटअप करू, इक्वेशन 2 आणि 3 मध्ये. तर आपल्याला काय मिळेल बघा, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये जर आपण पुटअप केली तर IG ची व्हॅल्यू 0 म्हणजे ही टर्मच 0 होईल, म्हणून इक्वेशन काय होईल, मायनस I1P प्लस I2S इज इक्वल टू 0. दॅट इज I1P इज इक्वल टू I2S. दिस इज इक्वेशन 4. आता IG इज इक्वल टू 0 आपण इक्वेशन 3 मध्ये जर पुटअप केलं बघा, हे बघा इथे जर आपण सॉल्व्ह केलं IG इंटू Q, हे 0 होऊन जाईल टर्म, म्हणजे इथे काय राहील, I1 Q राहील, I2 R राहील. ठीक आहे, IG च्या टर्म काय होईल, 0 होईल. म्हणून इक्वेशन काय आहे, थर्ड इक्वेशन काय होईल, I1Q प्लस I2R इज इक्वल टू 0. That is I1Q is equals to I2R. This is equation 5. Equation 4 divide equation 5 we get. जर आपण याला डिवाइड केलं तर काय होईल, इक्वेशन 4 काय आहे, I1P इज इक्वल टू I2S आणि इक्वेशन 5 काय आहे,
I1Q इज इक्वल्स टू I2R. जर डिवाइड केलं तर I1 कॅन्सल होऊन जाईल, I2 कॅन्सल होऊन जाईल. आपल्याला काय मिळेल? P upon Q इज इक्वल्स टू S upon R. दिस इज द कंडिशन फॉर बॅलन्सिंग द वेस्टर्न ब्रिज. वेस्टर्न मीटर ब्रिज बॅलन्स कधी होईल? जर असे आपल्याला कंडिशन मिळेल, म्हणजे P अपॉन Q ची व्हॅल्यू ही S अपॉन R च्या व्हॅल्यू इतकी असेल तर, म्हणजे हा रेशो P अपॉन Q इज इक्वल्स टू S अपॉन R असेल तर आपल्याला काय मिळेल? बॅलन्स कंडिशन मिळेल वेस्टर्न मीटर ब्रिजची. दिस इज द कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ द वेस्टर्न ब्रिज. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे, जर आपल्याला एनी 3 रेजिस्टन्स जर दिले ब्रिज मधले, नॉन रेजिस्टन्स आपल्याला माहिती आहे आणि 4th रेजिस्टन्स आपण काय करू शकतो? या इक्वेशननी काढू शकतो. जर आपल्याला P Q S ची व्हॅल्यू माहिती असेल तर आपण रेजिस्टन्स R ची व्हॅल्यू काढू शकतो. इफ एनी 3 रेजिस्टन्स इन द ब्रिजेस आर नोन, द 4th रेजिस्टन्स कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग धिस इक्वेशन P अपॉन Q इज इक्वल्स टू S अपॉन R. जेव्हा तुम्ही न्यूमरिकल सॉल्व्ह कराल तेव्हा तुम्हाला हे समजेल. आता आपल्याला याचं बघायचं आहे अप्लिकेशन ऑफ वेस्टर्न ब्रिज. अप्लिकेशन ऑफ वेस्टर्न ब्रिज त्यामध्ये आहे मीटर ब्रिज. मीटर ब्रिज consists of wire of uniform cross section and 1 meter in length. मीटर ब्रिज मध्ये युनिफॉर्म वायर आहे, ज्याचा क्रॉस सेक्शन एरिया काय आहे? युनिफॉर्म आहे आणि त्याची लेंथ किती राहते? 1 मीटर राहते. स्ट्रेच युनिफॉर्म क्रॉस सेक्शन and 1 meter in length, stretch on meter scale which is fixed on wooden table. एका वुडन टेबल वरती ती मीटर स्केल फिक्स केल्या जाते आणि त्याच्यावरती वायर काय केल्या जाते? लावलेल्या जातात. अ सिंगल the end of the wire are fixed below 2 L-shaped metallic strip. A single metallic strip separated the 2 L-shaped strip leaving 2 gap. त्याच्यामध्ये मेटॅलिक स्ट्रीप लावल्या जाते, त्या सेपरेट करतात 2 L शेप मध्ये आणि त्यामुळे आपल्याला 2 गॅप्स मिळतात. एक आहे लेफ्ट गॅप आणि दुसरी आहे राईट गॅप. ॲज शोन इन फिगर. ह्या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा, हा इथे वुडनचा बॉक्स राहतो, वुडन टेबल राहतो, त्याच्यावरती मीटर स्केल फिक्स केले जाते, त्याच्यावरती जी आपण वायर घेतलेला युनिफॉर्म वायर फिक्स केले जाते याच्यावरती आणि मेटॅलिक स्ट्रीप घेतल्या जाते, सिंगल मेटॅलिक स्ट्रीप. ह्या पहा एल शेप मध्ये आहे, त्यामुळे आपल्याला 2 गॅप मिळाले, एक लेफ्ट गॅप आणि राईट गॅप. ज्याचा रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे अननोन रेजिस्टन्स, जे काढायचं आहे ते लेफ्ट गॅप मध्ये आपण कनेक्ट केलेलं आहे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि नॉन रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स आपण राईट गॅप मध्ये काय केलेलं आहे? कनेक्ट केलेलं आहे. हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. आता वर्किंग बघायचं आहे. आता काय करायचं आहे? अ सुटेबल रेजिस्टन्स आर इज सिलेक्टेड फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. आता आणि हे पहा सी पॉइंट, हा सी पॉइंट आहे. या सी पॉइंटला काय कनेक्ट केलेलं आहे? सॉरी थांबा, one terminal of a galvanometer is connected to the terminal C on the central strip. गॅल्व्हॅनोमीटरचा एक टर्मिनल सेंट्रल स्ट्रीपला कनेक्ट केलेला आहे आणि सेकंड टर्मिनल जॉकीला कनेक्ट केलेला आहे. जे the temporary contact with the wire AB can be established with the help of jockey. आणि जॉकीने आपण कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करू शकतो वायर वरती. A cell of EMF E along with the key and rheostat are connected between the point A and B. आता बघा सेल E, की आणि रिओस्टॅट कनेक्ट केलेला आहे A आणि B पॉइंटच्या मध्ये. आता आपण सुटेबल रेजिस्टन्स काय करू? काढू. सुटेबल रेजिस्टन्स बॉक्स मधून काढायचे आहे आणि जॉकी काय करायचं आहे? कनेक्ट करायचं आहे वायर AB
वरती व्हेरियस पॉइंट वरती, आणि असा पॉइंट बघायचा आहे की जिथे आपल्याला गॅलॉनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. झिरो डिफ्लेक्शन म्हणजे आपलं काय झाली ती बॅलन्सिंग कंडिशन. बॅलन्सिंग पॉइंट आपल्याला मिळेल, नल पॉइंट आपल्याला मिळेल लेंथ, आणि त्या नल पॉइंट साठी आपल्याला रिस्पेक्टिव्ह लेंथ मेजर करायची आहे. लेट द रिस्पेक्टिव्ह लेंथ ऑफ दी वायर बिटवीन ए अँड डी, ए आणि ए डी, अँड बिटवीन डी आणि बी, बिटवीन डी अँड बी लेंथ बी एल एक्स अँड एल आर. आता मेजरिंग लेंथ जेव्हा आपल्याला नल पॉइंट मिळेल, इथे जॉकी कनेक्ट केल्यानंतर सुटेबल रेजिस्टन्स काढायचा आणि जॉकी कनेक्ट करायचं. जिथे आपल्याला नल पॉइंट मिळेल, ती नल पॉइंट मिळाल्यानंतर आपल्याला रिस्पेक्टिव्ह लेंथ मेजर करायची आहे अक्रॉस ए डी आणि डी बी. तर ती किती आहे एल एक्स आणि एल आर. बघा एल एक्स आणि एल आर डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. बी एल एक्स अँड एल आर दे युजिंग द कंडिशन ऑफ द balance we get balancing condition काय येईल x upon r, capital X upon r is equals to r ad upon r db, where r ad and r db are the resistance of the part ad and db of the wire, resistance of the wire. If length L is the length of wire and rho is the specific resistance and A is area of cross section, then जर L ही लेंथ असेल वायरची आणि रो ही स्पेसिफिक रेजिस्टन्स असेल आणि A हा एरिया असेल क्रॉस सेक्शन एरिया, देन स्पेसिफिक रेजिस्टन्स RAD इज इक्वल्स टू काय येईल रेजिस्टन्स RAD इज इक्वल्स टू रो LAD अपॉन A. Similarly, RDB is equals to rho L DB upon A. आता आपल्याला बॅलन्सिंग कंडिशन माहित आहे x अपॉन r इज इक्वल्स टू काय आहे RAD अपॉन RDB. तर आपण RAD आणि RDB ची व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुट अप केली तर काय येईल AD इज इक्वल्स टू काय आहे LX इज इक्वल्स टू रो LX अपॉन A अपॉन रो LR अपॉन A. A get cancel, rho get cancel, we can get hence x upon r is equals to lx upon lr. Hence x is equals to lx upon lr into capital R. Knowing r, lx and lr, the value of unknown resistance x can be determined. जर आपल्याला लेंथ lx, लेंथ एल आर आणि रेजिस्टन्स आर, नोन रेजिस्टन्स तर माहीतच राहते. हे जर तिन्ही व्हॅल्यू आपल्याला माहिती असेल तर आपण अननोन रेजिस्टन्स एक्स काढू शकतो बाय युजिंग मीटर ब्रिज. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. थँक यू फॉर वॉचिंग विथ दिस व्हिडिओ. ओके, बाय बाय.